7,500 मताधिक्याने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आम्हा सगळ्या या मोहोळ तालुक्यातल्या आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून 30,000 आमदार निवडून आणण्याचा एक महत्वाचा घटक असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला ह्यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मी त्याची वाच्यता केली नाही, कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या वेळेला हे अंगरमधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये, मोहोळ शहरामध्ये, इतर गावामध्ये तिथं आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करतील, आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर दादागिरी करायला प्रयत्न करतील. आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने जायचं नाही, आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने या लोकशाहीमध्ये यांना पराभव करायचा, एवढं लक्षात ठेवा. लोकशाही तुमच्यापाशी, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं आहे. अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर ते म्हणतात ना, म्हण आहे, क्या बात है लड्डू, अपने गली में कुत्ता भी शेर हो जाता. एखाद्या गावात गाडीवर जाताना बघा, कुत्रं मागं फास्ट पळत येते गाडीच्या मागं बघत, कुठनं माघारी जाते, गावची हद्द आली की माघारी जाते. तशी गाडीचा पाठला केला आणि कारखान्याच्या जवळ आली, गेली माघारी. अरे काय थांबले, अरे तुम्हाला पण नरखेडमध्ये यायचं आहे, तुम्हाला मोहोळमध्ये यायचं आहे, तुम्हाला सावळेश्वरमध्ये यायचं आहे, तुम्हाला नांदगावमध्ये यायचं आहे, तुम्हाला गुरुलमध्ये यायचं आहे, तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे, तुम्हाला टाकळीत यायचं आहे. तिथं काय आहे तुमचा घंटा? कोण कुणाला कमी नसतं. तुम्ही फक्त 12 वाड्याचं पाणी पिलाय, उमेश पाटील हा 1200 गावाचं पाणी पिऊन आलेला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं 50 वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत दाखवू शकला, एवढं लक्षात ठेवा. अजून तर लय काळ जायचं आहे, त्यामुळं असल्या भंगारनादाला लागू नका. जास्त बोलणार नाही. पुण्यात, मुंबई, आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागतं. त्यामुळं कुणी कवच कुंडल घेऊन जन्माला आलेला नाही. मी बी नाही, तुम्ही बी नाही. त्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं, लोकशाही पद्धतीनं लढाई करा, हिंमत असेल तर. त्याला पळपुटेपणा म्हणतात. एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारणं,